हाय पेरेंट्स, नमस्कार सगळ्यांना. वाह, व्हॉट अ 5 days. खूपच सुंदर. म्हणजे गेले 5 दिवस आमच्या पुण्याच्या टीमला, सीसीच्या पुण्याच्या टीमला आणि इथं आमच्या फिनलंडमधल्या टीमला दोघांनाही खूपच अमेझिंग गेले. तुमच्या सर्व पाल्यांच्या त्यांच्या आयडियाज ऐकून, त्यांचे विचार ऐकून आम्ही खरंच इम्प्रेस झालेलो आहोत. आणि नुसत्याच त्या आयडिया त्या ठिकाणी राहिल्या नाही आहेत, तर त्या खूप पुढे गेलेल्या आहेत. त्यांच्या आयडियांचं काहीतरी वेगळं झालेलं आहे की जे तुम्ही आता थोड्याच वेळात बघाल. या एकूण कॅम्पमध्ये आमच्याकडं पुण्यामध्ये आपल्याकडं आता 5 टीम्स आहेत की ज्या 5 टीम्समध्ये पहिलं क्रिएटिव्स टीम आहे, दुसरी आहे रॅफेल्स टीम, तिसरी आहे वीर मराठी टीम, चौथी आहे फिनिक्स फ्लाईट आणि 5वी आहे कूल क्रिएटर्स. या 5ही टीम्स बरोबर आमच्या इनोव्हेशन कोचेसनी आणि आमच्या पूर्ण सीसीच्या टीमने गेले 5 दिवस घालवले आणि त्यातनं काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न केला. ह्यामध्ये नुसतं एखादी आयडिया नुसती मांडायचा हा विषय नाही, तर त्यातनं काहीतरी डिफाईन झालं पाहिजे, त्यातनं काहीतरी एक थॉट प्रोसेस पुढे आली पाहिजे आणि त्यातनं विद्यार्थ्यांना काहीतरी लर्निंग कर्व मिळाला पाहिजे, त्यांना स्वतःला काहीतरी शिकता आलं पाहिजे, त्यांना स्वतःचे विचार मांडता आले पाहिजेत. आणि याच करता क्रिएटिव्ह आयडिएटर कॅम्पमध्ये आपण पहिले 2 दिवस त्यांचा पहिल्यांदा ॲक्लिमटायझेशन, ओरिएंटेशन, त्यांना सेफ फील वाटेल, कम्फर्टेबल वाटेल, त्यांना टीममध्ये काहीतरी काम करता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे बिहेवियरल पॅटर्न्स, ते कशा प्रकारे टीममध्ये काम करतात, त्यांचा विचार कसा आहे याचा विचार करण्यासाठी आपण नो युअर क्रिएटिव्हिटी इंडेक्स KYCI टेस्टच्या माध्यमातून त्यांचा विचार केला, त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्या माध्यमातून तुम्हाला कळलं असेल काही टीम्स अशा पद्धतीनं तयार झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ द लीडर्स, प्रॉब्लेम सॉल्व्हर्स, कॉन्व्हर्जंट थिंकर्स, डायव्हर्जंट थिंकर्स असं सगळं कॉम्बिनेशन आहे अँड दोज थिंग्स आर रिअली वर्किंग वेल. ॲट द सेम टाईम इनोव्हेशन ही अशी अनिश्चित गोष्ट आहे की किंवा क्रिएशन ही अशी अनिश्चित गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 100% सांगू शकत नाही की ही गोष्ट घडेलच. त्याहीप्रमाणे इथंही काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की जेणेकरून किंवा तुम्हाला बघायला मिळतील की कदाचित त्या 100% पूर्ण नाही आहेत. आम्हाला असलेला वेळ आणि त्या विद्यार्थ्यांची असलेली ओव्हरऑल असलेला आयडियांचा भरपूर साठा, या दोघांचा विचार करता आम्हाला जेवढा वेळ मिळाला त्या माध्यमातून आम्ही हा इनिशियल फेज 1 तुमच्यासमोर, त्याचा पहिला माइलस्टोन आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आहोत. आम्हाला आमच्या सर्व क्रिएटर्सला, आयडिएटर्सला तुमचा सपोर्ट आवश्यक आहे आणि ह्याच करता तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप आहे. तुम्ही एखादी आयडिया तुमच्यासमोर दिसली, तुम्हाला आवडली त्या ग्रुपची, तर नक्कीच एक थम्सअप म्हणून व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. आपण या सगळ्या थम्सअप एकत्र कलेक्ट करू आणि त्या क्रिएटिव्ह आयडिएटर्सला त्यांना प्रोव्हाइड करू. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा आपलं फेसबुक पेज आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन लाईक करा, त्याच्यावरती तुम्हाला काही फोटोज तुम्हाला बघायला मिळतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करत असताना आपण सर्व पॅरेंट्स आपण एकत्र आलेलो आहोत, तर आमच्याकडनं एक अपील आहे. मिसेस दीक्षित तुम्हाला हे अपील सांगतीलच, कारण की आम्ही पॅरेंट्स फॉर क्वालिटी एज्युकेशन नावाचा एक ग्रुप चालवतो. ही नॉन प्रॉफिट ॲक्टिव्हिटी आहे, पण काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशननी सपोर्ट अशी ॲक्टिव्हिटी केलेली आहे, कारण की त्याच्यामध्ये लागणारा जो रिसर्च, अभ्यास, वर्कशॉप्स, ट्रेनिंग अशा गोष्टी आहेत त्या आम्ही प्रोव्हाइड करतो. पण ही पॅरेंट्सची स्वतःची ॲक्टिव्हिटी आहे आणि ज्या माध्यमातून खरंच विद्यार्थ्यांना एक क्वालिटी एज्युकेशन मिळावं, त्यांना एक स्वतःचं सेल्फ लर्निंग कर्व मिळावा, त्यांना शिकण्यामध्ये रस निर्माण व्हायला पाहिजे आणि अतिशय अवघड सब्जेक्ट पण फन, अगदी आनंदाने तुम्ही शिकू शकता आणि त्याची सुरुवात तुम्ही घरात पण करू शकता. हा सगळा विचार त्या वर्कशॉप्समधनं, ट्रेनिंगमधनं आम्ही पॅरेंट्स फॉर क्वालिटी एज्युकेशनच्या ग्रुपमधनं मांडतो. तुम्हाला मिसेस दीक्षित आहेत, काही तुम्हाला प्रश्न असतील तर मिसेस देशपांडे पण आहेत, त्या तुम्हाला नक्की मदत करतील आणि आमची CCची टीम आहे, त्या दोघांकडे नक्कीच तुम्ही याबद्दलचा कॉन्टॅक्ट करू शकता. ह्याच्यानंतर पुढचा कॅम्प होणार आहे तो म्हणजे क्रिएटिव्ह आयडिएटर कॅम्प पुण्यात होणार आहे 13 ते 20 मेमध्ये. आणि ह्यामध्ये दोन्ही कॅम्प असणार आहे. एक तर बेस कॅम्प असणार आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हान्स कॅम्प असणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आमच्या CCच्या पुण्याच्या टीमकडनं तुम्हाला मिळेलच. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आम्ही काहीतरी वेगळा प्रकार ह्यामध्ये करतोय, अजून एक ॲड करतोय आणि त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यातच आमच्या टीमकडनं माहिती मिळेल. ते म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या आयडिया डेव्हलप केल्यात त्या एका फेजपर्यंत डेव्हलप केल्यात, ॲडव्हान्स कॅम्पमध्ये त्या पुढे जातील, पण त्याहीपेक्षा त्या खरंच आयडियाज
त्या विद्यार्थ्यांना ती प्रोसेस समजावी, त्या विद्यार्थ्यांची ती आयडिया डेव्हलप व्हायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये तो क्रिएटिव्हिटीचा, इनोव्हेशनचा आणि नवीन विचार करण्याचा जो प्रवाह आहे तो तसाच चालू राहायला पाहिजे. यासाठी आम्ही क्रिएटिव्हिटी आयडिएटर क्लब, ज्याला आपण सी क्लब म्हणतो, असा आम्ही पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये चालू करतो आहोत. हा क्लब असेल तो दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पुण्यामध्ये आणि रविवारी पुण्यामध्ये, दुसऱ्या शनिवार रविवार असा शनिवारी 2 तास दुपारी संध्याकाळी 4 ते 6 या वेळामध्ये आणि रविवारी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 या वेळामध्ये हा क्लब होणार आहे. या क्लबचा उद्देश एवढाच आहे की मुळात म्हणजे विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत जो विचार पुढे मांडला गेला तो एकतर पुढे कंटिन्यू करता यावा, त्यांना मजा यावी, त्यांचे ग्रुप्स डेव्हलप व्हावेत आणि त्यांना एक इंटरनॅशनल नेटवर्क मिळावं की ज्या माध्यमातून त्यांना पुढे काहीतरी नवीन आयडियाज पुढे मांडता येतील. दे कॅन बी एबल टू डेव्हलप इट फर्दर. हा सगळा विचार त्यामागचा आहे. आणि हे सगळं पुढे होत असताना आम्हाला तुमची महत्त्वाची पॅरेंट्सची खरंच गरज आहे. तुमचा सपोर्ट गरजेचा आहे आणि तो सपोर्ट आम्हाला असाच मिळत राहील. आणि या पूर्ण कॅम्पच्या दरम्यान खरंच पूर्ण सगळ्या पॅरेंट्सने आम्हाला जो सपोर्ट दिला, जे कॉपरेशन दिलं, त्याकरता आम्ही तुमचे खरंच आभार मानतो. आणि अशाच पद्धतीने आपण नवीन नवीन आयडियाज पुढे डेव्हलप करत जाऊ आणि आपल्या विद्यार्थ्यांमधली क्रिएटिव्हिटी अशा प्रकारे सर्वांसमोर आणत जाऊ. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सी यू अगेन.